नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आज आपण बाजारात मिळतं अगदी तसंच आम्रखंड बनवतोय। आम्रखंड बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दह्यापासून चक्का तयार करून घ्यायचा आहे। यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। यावरती एक जाळी ठेवलेली आहे। पुरण वाटण्याची जाळी असते ती इथे मी ठेवलेली आहे। यावरती एक सुती कापड घ्यायचं आहे। यावरती आपल्याला दही काढून घ्यायचं आहे। घरीच बनवलेलं हे दही आहे। जवळपास अर्धा लिटर होईल एवढं दही आहे। एक चमचाभर मी विरजणासाठी बाजूला काढून ठेवते। आता कापडाचे चारही टोक आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत। दह्यापासून चक्का बनवण्यासाठी आपल्याला दह्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे। याला एक गाठ मारून घ्यायचे। अशा पद्धतीने इथे मी गाठ मारून घेतली। आता हे दही असंच लटकवून ठेवायचं आहे, ज्यामुळे दह्यातील पाणी पूर्णपणे निथळले जाईल। किंवा या जाळीमध्येच मी हे दही ठेवले। यावरती जड वस्तू ठेवायचे। 4 ते 5 तास तरी कमीत कमी हे दही असंच ठेवायचं आहे। मातीच्या भांड्याचं झाकण इथे मी याच्यावरती ठेवले। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर घेतली आहे। यामध्ये 4 ते 5 हिरवी वेलची घ्यायची। वेलची आहे ती सोलून यामध्ये घालायची। याऐवजी तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता। पिठी साखर वापरली तर वेलची पावडर आपण वरून यामध्ये ऍड केली तरी चालेल। मी त्या साखरेमध्येच वेलदोडे घातलेत। मिक्सरला छान बारीक वाटून घेतलंय। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता यानंतर इथे मी 2 आंबे घेतलेत। आंबे तुम्ही कोणतेही घ्या, फक्त ते चवीला गोड असावेत। आंबट असलेला आंबा आपल्याला इथे अजिबात वापरायचा नाही, यामुळे आम्रखंडाची चव खराब होईल। आंब्यांचा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। इथे मी आंब्याचा गर काढून घेतलाय। पाणी न घालता आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय। एकदम स्मूथ अशी प्युरी याची तयार झाली पाहिजे। इथे अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये आंब्याची प्युरी तयार करून घेतली आहे। 5-6 तास झालेत। दही सुद्धा आपण चेक करूयात। छान पद्धतीने चक्का इथं तयार झालाय। आता तो मी एका भांड्यामध्ये काढून घेते। अशा पद्धतीने विस्कच्या मदतीने आपण हा जो दह्याचा चक्का आहे तो छान फेटून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट आपल्याला हा चक्का कंटिन्यू फेटायचा आहे। आता हा चक्का फेटत असतानाच मी थोडी साखर यामध्ये ऍड करते। एकाच वेळी सर्व साखर आपण यामध्ये घालणार नाही, तर 3 बॅच मध्ये मी ही साखर यामध्ये घालणार आहे। थोडीशी घातलेली आहे साखर। 2 मिनिट छान फेटून घेतलंय। यानंतर परत मी थोडीशी साखर यामध्ये घालते। तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे पुढे जे बेल आयकॉन आहे तिथे सुद्धा क्लिक करा। यामुळे मी ज्या नवीन रेसिपी अपलोड करते याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर कंटिन्यू मी हा इथे 5 ते 6 मिनिट हा चक्का फेटून घेतलाय। यामध्ये सर्वात शेवटी राहिलेली साखर घालायची आणि परत एकदा 2-3 मिनिट साखर विरघळेपर्यंत हे आपल्याला फेटून घ्यायचंय। साखर व्यवस्थित यामध्ये दह्यामध्ये विरघळली पाहिजे। बघू शकता तुम्ही किती स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे। आता यामध्ये जो आंब्याचा गर आपण तयार करून घेतलेला तो घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। 2-3 मिनिट आणखी एकदा मी हे फेटून घेते। आंब्याचा गर दह्याच्या चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे।
आता हे जे आम्रखंड तयार होतंय ते तुम्ही झाकण लावून फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ठेवू शकता. थंडगार आम्रखंड सुद्धा खूप छान लागतं. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवलं नाही, अशाच पद्धतीने सर्व केलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. असं सुद्धा खूप छान लागतं. मी एका बाउलमध्ये काढून घेते. वरून सजावटीसाठी काही ड्रायफ्रुट्स घातले तरी चालतील. इथे मी आंब्याचे छोटे छोटे काप आहेत ते घालते. तर आपलं सुपर टेस्टी असं आम्रखंड तयार झालेलं आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा.